नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। प्रिन्स अली खान हॉस्पिटलमधले हे जे कर्मचारी आहेत आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलेले आहेत। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि आपण पाहू शकतो की हे सगळे जे आंदोलनकारी आहेत मोठ्या संख्येने आपल्याला इथं महिला वर्ग पाहायला मिळतोय। ज्याप्रमाणे आपण पाहतोय की प्रिन्स अली खान जो हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या कर्मचारी आहेत त्यांच्यावर अनेक वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याचा न्याय मागण्यासाठी जे आहेत अशा विचार मॅडम जे आहेत आंदोलनासाठी बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि मॅडमशीच आपण थेट संवाद साधणार आहोत। काय सांगाल मॅडम, आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे? आज तिसरा दिवस आहे, परंतु त्या माजोरी ट्रस्टीला अजिबात कुठलीही दया येत नाही आहे। पार अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे कर्मचारी इकडे येऊन बसत आहेत। आम्ही रोज बसतो इकडे, परंतु आज सकाळपासनं सगळे त्यांचे गुंड हे आजूबाजूला फिरत आहेत, फोटो काढत आहेत, ट्रस्टीला पाठवत आहेत। किंबहुना आता हे आझाद मैदान पोलीस स्टेशन जे आमच्या सिक्युरिटीसाठी बसलं आहे की आमचा जीव घेण्यासाठी बसलं माहिती नाही आहे। त्यांनी आता आम्हाला चुकीचं सांगितलं की तुम्हाला तिथे DMC मॅडम बोलवत आहेत, तुम्ही तुमचं म्हणणं तिथे मांडा। परंतु DMC मॅडम मुंबईतच नाही आहेत, त्या मुंबईच्या बाहेर आहेत। मग प्रशासन आमच्यावर खेळतं आहे का प्रशासनाला नको आहे, ह्या कर्मचाऱ्यांना न्याय नको आहे असं मला कुठेतरी वाटायला लागले। आणि कुठेतरी पैशांचा आणि गुंडांचा जोर करून यांचा आवाज कसा दाबता येईल एवढंच ते मॅनेजिंग ट्रस्टी बघत आहे। काल आपली मीटिंग झाली मंत्रालयात, काय विषय झाला आणि काय सकारात्मक झाली? काल सन्माननीय मंत्री आशिष शेलारजी, माहिती आणि तंत्रज्ञानचे मंत्री आहेत, त्यांच्या कानावर हा विषय गेला होता। तर ते मंत्रालयात होते, त्यांनी आम्हाला बोलून घेतलं होतं। त्यांनी आमचं निवेदन आणि आमचं म्हणणं नीटपणे ऐकून घेतलं। ते म्हणाले की मला थोडा वेळ द्या, पण तुम्ही उपोषण करू नका असं सांगितलं होतं। परंतु आम्हाला माहिती आहे की गेले 3 दिवसापासून आता उपोषणाला बसलो आहे आणि आम्ही जर आता उठलो तर त्या कामाला सातत्य राहणार नाही। जोपर्यंत आमचा विजय होत नाही, ट्रस्टी इकडे गुडघ्यावर पाय घेऊन बसत नाही आमच्यासमोर की नाही आम्ही हे तुमच्या मागण्या पूर्ण करायला तयार आहोत, तोपर्यंत तर आम्ही हटणार नाही आहोत। पण आज माझी तब्येत एकदम डाऊन झालेली आहे, मला BPचा खूप त्रास आहे, त्याच्यामुळे मला जास्त बोलता येत नाही आहे। पण मी एकच सांगेन की मॅनेजमेंटला आम्ही सोडणार नाही। जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझे शिंदे साहेब इकडे येत नाहीत, तोपर्यंत माझ्या महिला, माझे बंधू इथे बसलेले आहेत, माझे उपोषण करणाऱ्या माझा स्टाफ बसलेला आहे, आम्ही इकडनं हलणार नाही आहोत। ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा आणि ज्या मॅडमची तब्येत आहे ते अत्यंत खालावली आहे, तरी पण अजूनसुद्धा प्रशासनाकडनं याबद्दल काही दक्षता घेतली जात नाही आहे। काल यांची मीटिंग झाली, मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पण तुम्ही फक्त उपोषण मागे घ्या, पण काही सकारात्मक उत्तर की आम्ही काही कारवाई करू अशा प्रकारचं काही आव्हान त्यांच्याकडनं आलं नाही। आणखी काही महिला आहे उपोषण करता, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, उपोषणाचा तिसरा दिवस आहे, काय सांगाल? उपोषणाचा तिसरा दिवस आहे, पण अजून कोण मॅनेजमेंट नाही, कोण आम्हाला इथे भेटायला आलं आहे। आमची मॅडमची तब्येत बिघडली आहे, तर त्यांच्यासाठी बिघडली आहे, महाराष्ट्र शासनासाठी आणि आमची ट्रस्टी लोकांसाठी त्यांची तब्येत बिघडली आहे। त्यांना सांगा आम्हाला विष द्या आणि आमचं एकदमच काम संपवून ठेवा, मॅनेजमेंटला सांगा त्यांना आम्ही नकोच आहेत ना, तर एकदा त्यांनी येऊन आम्हाला विष देऊन आणि आम्हाला इथे संपवा। एवढं कुठं प्रशासन जे आहे ते कुठं पाणी मुरते आणि एवढं प्रशासनाला एवढ्या गोष्टी करूनसुद्धा, वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा आपल्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत, काय वाटतंय? त्याच्यामागे त्यांचा पैसा आहे, त्यांच्याकडे गुंड आहेत, त्यामुळे त्यांना आमचा मागण्यांचं काहीच पडलेलं नाही आहे। मग ज्या आज आम्ही उपोषणाला बसलो, आता आम्ही 3 दिवस तर बसलो आहे, अजूनही बसू, पण त्यांना जर मागण्या पूर्ण करायच्या नसेल तर स्वतः ते जबाबदार राहतील। त्यांनी स्वतः आम्हाला विष आणून द्यावं, आम्ही विष पिऊन, कारण आमचं घर ह्याच्याशिवाय चालणार नाही। ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्हालाही, आमचे पण मिस्टर आता आजारी वगैरे घरचे प्रॉब्लेम असतात, पण आम्ही लेडीज आहोत जे घराच्या बाहेर पडून हक्कासाठी लढतो, हक्कासाठी काम करतो। मग आम्ही ज्या शासनात काम करत होतो, ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करत होतो, त्याचाच जर आम्हाला काही उपयोग नाही
तर ज्या हॉस्पिटलचे प्रशासन आहे, जी कमिटी आहे, ट्रस्ट आहे, त्या कमिटीने स्वतः ट्रस्टने आम्हाला विष द्यावं. त्यांनी आपला स्वतःचा विषय संपवून टाकावा हीच आम्हाला ही आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि शिंदेसाहेब जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो. आणि आमच्या आशाताई विचार आहेत, आज शिंदेसाहेबापर्यंत ही बातमी घालवा गेली पाहिजे की आज त्यांची तब्येत, आशा विचारेताई यांची तब्येत आमच्यामुळे खालवलेली आहे. तरी पण प्रशासनाला आणि मॅनेजमेंटला जाग येत नाही. जोपर्यंत त्यांना जाग येत नाही, ज्याप्रमाणे आता ताई म्हणाल्या, ताईंची तब्येत पण खूप खालवलेली आहे. तर साधारणपणे आपण ज्याप्रमाणे आता आशाताईंची तब्येत खालवली आहे आणि जसं ताईंनी आवाहन केलं की पुढपर्यंत त्यांची मागणी पूर्ण व्हावी, त्याचबरोबर आता इलेक्शनसुद्धा तोंडावर आहेत. मग याचा परिणाम काही इलेक्शनवर दिसेल का? आता तर मला असं म्हणायचं आहे की आता बघा 3 दिवस झाले आहेत आंदोलनाला. म्हणजे आम्ही इथे बसले, आशाताई उपोषणाला बसल्या, त्यांच्याबरोबर आम्ही 12 जण उपोषणाला बसलेलो आहोत. त्यांची तब्येत खालवली आहे, इव्हन आमच्या 12 जणांची तब्येत खालवली आहे. सगळं मॅनेजमेंटला माहिती आहे. मॅनेजमेंटची माणसं त्या लोकांनी ऑलरेडी फक्त बघायला सोडलेले आहेत. आणि मी तर म्हणते त्यांना असं वाटत असेल आज 3राच दिवस आहे, 4थ्या 5व्या दिवशी हे लोक किती दिवस उपाशी राहणार. पण म्हणून चुकीच्या याच्यामध्ये राहू नका. जीव गेला तरी चालेल, एकदाच जाणार. पण आम्ही आमचं पूर्णपणे हक्क मिळवल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. आशाताई आज आमच्यासाठी एवढं काही करू शकतात, तर आम्ही आमच्या हक्कासाठी का नाही करणार. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की ज्याप्रमाणे इथं महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आशा विचारेताईची आज 3रा दिवस तब्येत अत्यंत खालावली आहे आणि सगळ्या महिला आहेत, त्या महिलांचा पूर्णपणे पाठिंबा आहे की आमच्या हक्कासाठी आज त्या मैदानात उतरल्या आहेत आणि आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी इथे एक प्रश्न उपस्थित होतो की जेव्हा सिस्टम बिघडलेलं असतं, त्या सिस्टमला कुठेतरी सुधारण्यासाठी प्रत्येकजण इथे धडपडत असतं. आणि कुठेतरी ही जी गोष्ट आहे, प्रिन्स हॉस्पिटल आहे, प्रिन्स अली खान जो हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलवर लवकरात लवकर कारवाई हवी अशी यांची मागणी. जोपर्यंत यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महिलांचा आक्रोश आहे तो अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा बरा समाचार, मुंबई.